नमस्कार शेतकरी मित्रांनो, क्लेम कॅल्क्युलेशनमध्ये बदल व्हायला सुरुवात झालेला आहे. खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याच्या प्रत्येक जिल्ह्यात काही मंडळामध्ये क्लेम कॅल्क्युलेशन ॲव्हिटेट बदलून खूप शेतकऱ्यांना रक्कम दाखवली जात आहे, पर्सेंटेज दाखवली जात आहे. त्यामुळं आता सध्या जी रक्कम दाखवली जात आहे खूप शेतकऱ्यांना, ती कमी अतिवृष्टी झालेले काही जिल्हे आहेत आणि ज्या जिल्ह्यामध्ये जास्त अतिवृष्टी झालेली होती, जिथं 100% पेक्षा जास्त नुकसान शेतकऱ्यांचं झालं होतं, अशा जिल्ह्यांचा अजून क्लेम स्टेटस खूप शेतकऱ्यांना दाखवत नाही आहे. कारण तिथली क्लेम स्टेटस दाखवण्यासाठीचं कारण जर पाहायचं म्हणलं, तर धाराशिवसारख्या जिल्ह्याचा विषय जर सोडला, तर त्या जिल्ह्यामध्ये सध्या पीक कापणी प्रयोगाच्या अहवालावर आक्षेप असल्यामुळं थोडा वेळ तिथला लागू शकतो. परंतु इतर जिल्ह्यामध्ये क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेडच दाखवत आहे. तर ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी जास्त झालेली आहे, जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, अशा शेतकऱ्याची संख्या जास्त असल्यामुळे कॅल्क्युलेशनलाही वेळ लागू शकतो. त्यामुळे तिथले कॅल्क्युलेशन 1 ते 2 दिवसामध्ये निश्चित दिसेल व क्लेम कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला क्लेम कॅल्क्युलेशन ज्या शेतकऱ्यांचं अवेटेड दाखवतं तिथं क्लेम कॅल्क्युलेशन कंप्लीट होऊन रक्कम दाखवायला सुरुवात होईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सलग 2 ते 3 दिवस सुट्ट्या आल्यामुळं आता थोडी क्लेम स्टेटसमध्ये बदल होणं थांबलेलं होतं. परंतु सोमवारपासून जास्त खूप शेतकऱ्यांचं क्लेम स्टेटसमध्ये बदल दिसायला सुरुवात होईल. कारण सोमवारपासून रेग्युलर इतर ज्या जिल्ह्याचं क्लेम कॅल्क्युलेशन ॲव्हिटेड दाखवते, अशा शेतकऱ्यांचं तुम्हाला तिथे रक्कम दाखवायला सुरुवात होईल, पर्सेंटेज दाखवून. आता काही शेतकऱ्यांना एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, की झिरो दाखवतंय. आता शेतकरी मित्रांनो, मी अगोदरही सांगितलेलं होतं, की झिरोबाबत काही अपडेट नाही आहे. सध्या जर पाहायला गेलं तर झिरो ज्यांना दाखवतंय त्यांना पीक विमा मिळेल की नाही, असा संशय आपण व्यक्त करत होतो. परंतु काही कारणामुळेही झिरो दाखवलं जाऊ शकतं. एखाद्या वेळेस एखाद्या गोष्टीमुळं कॅल्क्युलेशन अपूर्ण असेल किंवा एखाद्या शेतकऱ्याचं पीक पाणी झालं नसेल, तिथं झिरो दाखवलं जाऊ शकतं. त्यामुळे इतर काही कारणं भरपूर असू शकतात. अशाही कारणामुळं एखाद्या वेळेस तिथं तुमचं झिरो दाखवलं जाऊ शकतं पीक विम्याच्या अमाऊंटमध्ये. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी झिरो दाखवलं आहे, त्या शेतकऱ्यांनी फक्त एक काम करा आता. कारण जे होईल ते होईल. शेवटी तुम्हाला पीक विमा मिळणार आहे की नाही माहीत नाही. कारण तिथं झिरो दाखवलं आहे म्हटल्यानंतर थोडी धोक्याची घंटा वाटते. परंतु तुम्ही फक्त एक काम करा. आपल्या कृषी सहाय्यक किंवा तालुक्याचं कृषीचं ऑफिस, कृषी विभागाशी तुम्ही संपर्क साधा. तिथे जाऊन तुम्ही तुमचं स्टेटस त्यांना दाखवा. त्याबाबत काय अपडेट त्यांच्याकडून येते ते पहा आणि जर एखाद्या शेतकऱ्यानं जर तसं अपडेट घेतली, तर निश्चित कमेंट करून सांगा, की नेमकं इतरही शेतकऱ्यांना ती माहिती होईल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना झिरो दाखवतंय त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून चौकशी करा, की आम्हाला नेमकं झिरो दाखवण्याचं कारण काय? आमच्या महसूल मंडळामध्ये नुकसानीची टक्केवारी किती आहे? नुकसान झालंय का नाही? याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला कृषी विभागाकडून निश्चित मिळेल. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना झिरो दाखवते त्यांनी कृषी सहाय्यक आपले किंवा कृषी विभाग आपल्या तालुक्याच्या ऑफिसला जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. आणि ज्या शेतकऱ्यांचा अजून क्लेम स्टेटस बदललेलं नाही, त्यामध्ये निश्चित सोमवारपासून प्रगती तुम्हाला दिसेल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या क्लेम स्टेटसमध्ये सोमवारपासून बदल दिसायला सुरुवात होतील. आणि ज्या शेतकऱ्यांचा अजून स्टेटस बदलायचा आहे, त्या स्टेटस तुम्ही रोज चेक करत राहा. आता सोमवारपासून जास्त तुम्हाला प्रगती तिथे दिसेल. तिथे रोजच्या रोज जर तुम्ही चेक केलात, तर निश्चित तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये बदल झालेला दिसेल. आणि ज्या शेतकऱ्यांचं जर उद्याही स्टेटस बदललं, तर त्यांनी निश्चित कमेंट करा आणि तालुकाही कमेंट करा आणि हेक्टरी रक्कम दाखवते किती हेही कमेंट करा. जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना समजून जाईल, की कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये हेक्टरी रक्कम कशा पद्धतीने वाटली जात आहे. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. कारण क्लेम स्टेटसमध्ये खूप शेतकऱ्यांचे बदल होत नव्हते. त्यांची प्रगती निश्चित सोमवारपासून ज्या शेतकऱ्यांचे क्लेम स्टेटसमध्ये बदल दिसायला सुरुवात होईल. आणि ज्या शेतकऱ्यांना झिरो दाखवते, त्या शेतकऱ्यांनी आपल्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधून चौकशी करून घ्या, की तुम्हाला पीक विमा मिळणार आहे का नाही. याबाबत जर काही अपडेट आली, तर निश्चित चॅनलवर व्हिडिओ येईल. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.